नमस्कार. आज आहे 15 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज दुपारी 3:49 महिलांच्या खात्यावर पैसे जे आहे ते जमा होणार आहे आणि आजची ही अंतिम वाटप असणार आहे, कारण की 15 ऑक्टोबरपर्यंत लास्ट डेट त्यांनी दिलेली होती. आणि तसेच अजितदादांनी येत आहे दिवाळी दसरा गिफ्ट देखील नवीन गिफ्ट जाहीर केलेले आहे. ती गिफ्ट कोणते असणार आहे आणि हे गिफ्ट सर्वांना भेटणार का याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच ज्या बहिणींना अजूनपर्यंत 1 रुपयाही त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, अशा सर्व बहिणींना पैसे जे आहेत ते कधीपर्यंत भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मोठी अपडेट आलेली आहे. तसेच ज्या बहिणींना 4,500 ऐवजी फक्त 1,500 रुपये भेटले, अशा बहिणींसाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही किंवा कुठल्याच प्रकारची शंका किंवा प्रश्न राहणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अजित पवार म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेचे दिवाळी दसरा बोनस 4थ्या व 5व्या हप्त्याचे 3,000 रुपये एकत्रित दिले जात आहेत. ही रक्कम लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. हे पहा, आतापर्यंत भरपूर महिलांच्या खात्यात जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात ही रक्कम जी आहे ती जमा झालेली आहे. योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही. सर्व पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबरचे पैसे एकूण 7,500 रुपये जमा केले जात आहेत. म्हणजे ज्या बहिणींना अजूनपर्यंत 1 रुपयाही आला नव्हता, अशा सर्व बहिणींना 7,500 रुपये जे आहे ते अतिशय प्रचंड मोठा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केलेला जात आहे. आता भरपूर महिलांचे म्हणणे होते, सर लाडकी बहीण योजनेतर्फे शेजारीनंच लाडकी का, मी वैरी आहे का, असा देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता. आणि महिला सध्या संतप्त झालेल्या आहेत की शेजारणीला मिळाले, मला मिळाले नाही. आता हे कशामुळे झाले ते आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना लाभ मिळालेला आहे. यामुळे प्रत्येक घरामध्ये त्या शेजारणीचा योजनेचा लाभ मिळाला, मात्र मला मिळाले नाही, अशा चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. लाभ मिळण्यासाठी काही अटी जी आहे ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत, त्या की तुम्हाला माहितीच असतील. आणि लाभ कशामुळे मिळालेला नाही, तर 10% बहिणी आधार सीडिंगमुळे वंचित राहिलेले आहे. दिवसांदिवस संख्या जी आहे ती वाढत आहे. ज्या बहिणींचे आधार कार्डच अजूनपर्यंत सीडिंग नाही, 10% महिला ज्या आहेत त्या आधार कार्ड सीडिंग करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि आपण सुरुवातीला एक गिफ्ट विषय डिस्कस आउट केलं, तर तो म्हणजे गिफ्ट जे 2,500 रक्कम जी आहे ती भेटणार आहे. हे पहा, 7,500 रुपये तर 100% भेटणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. परंतु या 2,500 सोबतच तुम्हाला 7,500 तर भेटणारच आहे, 7,500 रुपये अधिक 2,500 अशा प्रकारचा दोन्ही बोनस हप्ते जे आहेत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. 2,500 हे कोणत्या महिलांना भेटणार किंवा कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहे, तर त्यासाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, म्हणजे ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला आहे, कमीत कमी 1 हप्ता ज्या महिलेच्या खात्यावर पडलेला आहे, अशा सर्व महिलांना पुरुष गॅस सबसिडी म्हणून 830 रुपये प्रति महिन्याला, म्हणजे जवळपास 3 महिन्याचे पैसे येणार आहेत. 2,500 रुपये एवढे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. पुरुषांच्या नावे गॅस असला तरी देखील मोफत 3 सिलेंडर मिळणार आहेत. यासाठी मिळण्यासाठी काय करायचे हे आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारकडून 2 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभार्थी महिलांना, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची रक्कम मोफत दिली जात आहे. म्हणजे रक्कम तुम्हाला गॅस सिलेंडरची डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा होत आहे, 2,500 रुपये. इतर सदस्याच्या नाव जोडणी जर असेल किंवा इतर सदस्याच्या नावावर गॅस असेल, तर अशा व्यक्तींना लाभार्थ्यांची गॅस जोडणी जी आहे ती ज्या लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्या महिलेच्या नावावर करणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की त्याच महिलेला गॅस जो आहे तो भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून लाखो महिलांच्या खात्यात गॅस सबसिडी जी आहे ती फ्री गॅस सबसिडी पाठवली जात आहे. आणि प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून 2 ऑक्टोबरपासूनच सुरू झालेली आहे. म्हणजे 2 ऑक्टोबरपासूनच भरपूर महिलांच्या नावावर गॅस जो आहे ते 100% पैसे पडत आहेत. हे बा 2 महिन्याचे आणखी पैसे पडणार आहेत. आणखी हे पैसे कोणते असणार आहेत, 6वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो पडणार आहे. ही देखील आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात जबरदस्त अपडेट असणार आहे, कारण की 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत. मग तो 6वा आणि 7वा हप्ता असेल, 4था आणि 5वा हप्ता असेल किंवा 5वा आणि 6वा हप्ता असेल, तर अशा सर्व महिलांच्या खात्यावर 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते ॲडव्हान्समध्ये पडणार आहेत. कारण की कालच अजितदादा यांनी भाषणांतर्गत सांगितलेले आहे की अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालूच राहणार आहे. हे तुमच्या हातात आहे, कोणतं बटन दाबायचं किंवा काय करायचं ते या संपूर्ण तुमच्या हातात असणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्ष ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि सर्व बहिणींना आम्ही पैसे जे आहे ते कंटिन्युअसली वाटप करणार आहोत, अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलेले आहे. आणि हा अजितदादांचा वादा आहे असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. आणि यासाठी तुम्हाला बटन दाबायचे ते सांगत आहेत. योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही, अशा त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता
अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याची पैसे जे आहेत ते ओवाळणी किंवा म्हणू शकता किंवा तुम्ही दिवाळी बोनस म्हणा किंवा दसरा बोनस म्हणा, काहीही म्हणा, हे पैसे जे आहेत ते 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता हे कधी जमा होणार ते आपण जाणून घेऊया. योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही, म्हणजे योजनेमध्ये सगळं फॉर्म भरलेला आहे, सर्व गोष्टी ओके आहेत, आधार सीडिंग केलेले आहे, परंतु अजूनपर्यंत महिलांच्या खात्यावर काही ₹1 आलेला नाही. तर त्याच्याविषयी अपडेट आलेली आहे. योजनेचा अद्याप लाभ मिळाला जर नसेल तर त्या सर्व पात्र महिलांना ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. म्हणजे जर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे भेटले नसतील किंवा एकही हप्ता तुमच्या खात्यावर आला नसेल तर हे आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे आज शेवटचा दिवस असणार आहे. 15 ऑक्टोबर आज शेवटचा दिवस आहे, कारण की येत्या 2 ते 3 दिवसात आचारसंहिता लागण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत आणि लागू देखील शकते. त्यामुळे आजचा अंतिम दिवस असणार आहे आणि आज आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3:49 आज पैसे जे आहेत ते भरपूर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तुम्ही महिलांनी तयारी करून ठेवा आणि अकाउंट देखील एकदा चेक करून घ्या. ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत, काही महिलांना ₹4,500 ₹4,500 भेटणार आहेत, तसेच काही महिलांना ₹7,500 खात्यात जमा होणार आहेत. ही सर्वांना भाऊबीजेची ओवाळणी आहे, असे प्रकारचे भाष्य अजितदादा यांनी सांगितलेले आहे. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात ₹1,500 व ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील ₹3,000 असे एकूण ₹4,500 भेटणार आहेत. म्हणजे ज्या बहिणींना सुरुवातीला ₹3,000 भेटलेले आहेत अशा महिलांना ₹4,500 भेटणार आहेत. आणि सुरुवातीला जर तुम्हाला ₹1ही भेटला नसेल तर तुम्हाला पैसे किती भेटणार, तर ते भेटणार म्हणजे ₹7,500 एवढे पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. जर तुम्ही अर्ज जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात जर केलेला असेल तर तुम्हाला ₹7,500 जे आहेत ते भेटणार आहेत. कारण की या सुरुवातीपासून हे 2 महिन्याचे पैसे अजूनपर्यंत काही जिल्ह्यात आलेले नाही. त्या जिल्ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर पुणे झाले, मुंबई शहर झाले, मुंबई उपनगर झाले, तसेच रायगड झाले. या जिल्ह्यात अजूनपर्यंत भरपूर जवळपास 60 ते 70% महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. त्यांना ₹1 देखील प्राप्त झालेला नाही. आता या महिलांना पैसे भेटणार तरी भेटणार कधी, हे पहा. आतापर्यंत पैसे जे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आलेले आहे. जवळपास 3 ते 4 टप्पे झालेले आहेत. 25 सप्टेंबरपासूनच पैसे वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली होती. 25 तारखेपासूनच 25 तारखेच्या नंतर जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत पैसे जे आहे ते भरपूर महिलांच्या खात्यावर पडलेले आहेत. 30 सप्टेंबरच्या नंतर 1 ते 5 ऑक्टोबर हा दुसरा टप्पा होता. हे पहा, 1 ते 5 ऑक्टोबर इथे तुम्ही स्क्रीनवर लिहून दाखवतो. 1 ते 5 ऑक्टोबरपर्यंत देखील भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते क्रेडिट झालेले आहेत. आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तिसरा टप्पा होता 5 ते 10 ऑक्टोबर. या टप्प्याअंतर्गत देखील 30 ते 40% महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आणि आता शेवटचा टप्पा असणार आहे, चौथा टप्पा म्हणू शकता तुम्ही याला. शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्याअंतर्गत आज 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 ते 15 ऑक्टोबर हा तारीख जी आहे ती फिक्स त्यांनी सांगितलेली होती की या तारखेदरम्यान आम्ही पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBTद्वारे ट्रान्सफर करणार आहोत. भरपूर महिला विचारतात, सर DBTद्वारे पैसे ट्रान्सफर करतात, परंतु यामध्ये उशीर का होत आहे, तर हे पहा, DBTची कॅपॅसिटी जी आहे ती दिवसाला 35 ते 40 लाख महिलांना पैसे किती ट्रान्सफर करू शकतात, परंतु ट्रान्सफर करण्याचे ट्रान्झॅक्शन लिमिट जे आहे ते 35 लाख पर डे एवढे आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटणार, त्यात काहीच वाद नाही, परंतु दिवसाला 30 ते 35 लाख महिलांना पैसे भेटत आहेत. मग तो तुमची कोणत्या जिल्ह्यातून असाल किंवा तुमच्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे यावर देखील भरपूर गोष्टी डिपेंड करतात. जर तुमची लोकसंख्या जिल्ह्याची भरपूर असेल आणि त्यामुळे तुम्हाला पैसे पडण्यास थोडासा उशीर होत आहे आणि या अंतर्गत पैसे जे आहेत ते तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यातून असू द्या, पैसे तुम्हाला 100% भेटणारच आहेत. आता लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार फ्री मोबाईल ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट असणार आहे. हा मोबाईल जो आहे तो कोणता भेटणार, कोणत्या महिलांना भेटणार किंवा काय भेटणार, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मोबाईल भेटणार का नाही हे अगोदर आपण स्पष्ट करू इच्छितो. हे पहा, मोबाईल 100% भेटणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून पैसे मोबाईल किती जणांना भेटणार, तर 2400 एवढ्या महिलांना मोबाईल स्मार्टफोन जो आहे तो डिजिटल स्मार्टफोन इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारे डिजिटल स्मार्टफोन जो आहे तो भेटणार आहे, महिलांना भेटणार आहे. आता हा स्मार्टफोन कोणत्या महिलांना भेटणार आहे तर ते जाणून घेऊया आपण. ज्या बहिणींनी आतापर्यंत कमीत कमी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत व्यवस्थितरित्या फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि कमीत कमी 1 हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, अशा सर्व बहिणींना किंवा काही निवडक बहिणींना ज्या बहिणींचे सर्व अकाउंट क्लिअर आहे आणि फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्येच त्यांना पैसे पडत आहेत, अशा सर्व बहिणींना 2400 बहिणींना स्मार्टफोन प्रत्येक जिल्ह्यानुसार भेटणार आहे. परंतु यामध्ये देखील 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला स्मार्टफोन पाहिजे आहे का तुम्हाला 7,500 किंवा 8,000 रुपये पाहिजे आहेत हे तुमच्यावर डिपेंड करते. मोबाईल 8 ते 10 हजाराच्या दरम्यानचा मोबाईल स्मार्टफोन तुम्हाला गिफ्ट केला जाणार आहे आणि
ह्याच्या अंतर्गत तुम्हाला एकतर स्मार्टफोन पाहिजे असेल तर अर्ज जेव्हा सुटतील तेव्हा तुम्हाला त्या 2 ऑप्शन निवडायला असतील. पहिलं ऑप्शन असणार आहे स्मार्टफोनचे आणि दुसरे ऑप्शन आहे स्मार्टफोनऐवजी बेनिफिट फॉर मनी, म्हणजे पैशांचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला 8 ते 9,000 रुपये तुमच्या खात्यावर डायरेक्ट मोबाईलचे पैसे ट्रान्सफर होणार आहेत आणि यासाठी लवकरच अर्ज देखील सुटणार आहे. ते अर्ज सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मोबाईलचे अर्ज सुटल्याच्यानंतर ज्या महिलांचे अगोदर अर्ज येतील, हे पहा, ज्या महिलांचे सर्वात अगोदर अर्ज येतील त्याच महिलांना फ्री मोबाईल जो आहे तो भेटणार आहे. ज्या महिलांचे अर्ज उशिरा येतील त्या महिलांना मोबाईल भेटण्यापासून त्या महिला वंचित राहू शकतात, कारण की जशी अपडेट येईल त्याच अपडेट आल्याच्यानंतर 1 ते 2 तासातच आपण लगेच सर्व माहिती संपूर्ण प्रिपेअर करून तुमच्यासाठी सर्व माहिती तयार करून तुमच्यापर्यंत ती माहिती आपण डायरेक्ट पोहोचवत असतो. त्यामुळे अर्ज सुटल्याच्यानंतर कुठलाच प्रकारचा वेळ वाया न घालता तुम्ही लगेच मोबाईलचा फॉर्म भरून टाका आणि तुम्हाला मोबाईल पाहिजे की पैसे पाहिजेत हे आपल्याला कमेंटमध्ये देखील नक्की कळवा. त्यानुसार आपण भरपूर महिलांचे सर्वे करत आहोत आणि अशाच प्रकारच्या नवनवीन लाडकी बहीण योजनेसाठीचा अपडेट आपण देत असतो. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेचा 5 महिन्यांचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. 2,30,00,000 महिलांपर्यंत हा लाभ आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि इथून पुढे आम्ही अशा प्रकारचा लाभ सर्व महिलांपर्यंत पोहोचवणार आहोत.